जावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहोत मस्त अशी चटपटीत मटार खिचडी आणि याला आपण घरातीलच घरगुती काळा मसाला टाकणार आहोत. त्यामुळे खायला अतिशय चविष्ट अशी ही खिचडी लागणार आहे. तर बघा अशी बनवून तयार होते मस्त काळ्या मसाल्यातील खिचडी. गरम गरम खायला खूप छान लागते. तर यासाठी आपल्याला तांदूळ, हिरवे मटार, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, भरपूर अशी कोथिंबीर लागणार आहे. आणि मी तांदूळ पहिले धुवून ठेवलेले आहेत तयारी होईपर्यंत. तेल टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार. त्यामध्ये मस्त अशी जिरी मोहरी तडतड करून घ्यायची आहे. जिरी मोहरी तडतड करून झाली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कुटलेला लसूण अद्रक पेस्ट टाकायची आहे. ही फ्रेश लसूण अद्रक पेस्ट आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायची आहे. आपण तांदूळ अगोदर धुवून ठेवले आहेत त्यामुळे ते लांब लांब पण होतात. तयारी होईपर्यंत 15 मिनटं धुवून ठेवले तरी चालतात. आणि हा आमच्या घरातीलच काळा मसाला आहे. तर हा टाकून छान आपल्याला हलवून घ्यायचा आहे. यामुळे खरंच खूप छान चव येते. आणि हा मसाला टाकला की दुसरे मसाले टाकायची आवश्यकता तशी तर नसतेच. आणि हे धुवून ठेवलेले तांदूळ 2 वाट्या तांदूळ आहेत, मस्त धुवून ठेवले होते. तर हे टाकायचं आहे छान. आणि कधी कधी आपण पाणी टाकून त्याला उकळी आणून तांदूळ टाकले तरी छान होते खिचडी. मी कधी त्या पद्धतीने करते, तर कधी मला अशी पण आवडते. तर आता तांदूळ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मस्त असा कलर पण दिसतो मिक्स केलं ना तांदूळ. तर तोपर्यंत तुम्ही जावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तुम्हाला अशाच घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला भेटतील. आता आवश्यकतेनुसार हळद टाकली आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आता सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. मस्त असे कलरफुल तांदूळ तयार झालेले आहेत. आणि तमालपत्र टाकणार आहे त्यामुळे चवीमध्ये अजून स्पायसीपणा येतो. आणि पुदिना होता माझ्याकडे, पुदिन्याचे काही पानं टाकलेले आहेत कारण आजची खिचडी ही स्पायसीच बनवायची आहे. पुदिना कुटून टाकला तरी चालतो किंवा असं पानं टाकले तरीही त्याची चव उतरते. सर्व आता मिक्स करून घेतलेले आहे. तर याला आता मी 3 ग्लास पाणी टाकणार आहे. म्हणजे मोठ्या वाटीने भरून 2 वाट्या तांदूळ होते, तर 3 ग्लास पाणी याला पुरेसं आहे. किंवा कोथिंबीर टाकून तुम्ही काय करू शकता, आपला जो हाताचं बोट असतं ना त्याने 2 कांड्या बोटं पाणी ठेवलं तरी चालतं. आणि भरपूर असे मटार टाकणार आहे. मटार हे दिसायला पण छान आणि पौष्टिक असतात कारण त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच मटार हे आवडतात. भरपूर असे हिरवे मटार टाकलेले आहे. आणि ओल्या मटारची खिचडी खाण्यात जी मजा असते ते भिजवलेल्या मटारची खिचडी खाण्यात नसते. तर जोपर्यंत मटार भेटतात तोपर्यंत मटारचे वेगळे वेगळे पदार्थ बनवून खायचे. छान असं आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त कलरफुल दिसते खिचडी. काळा मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मसाला टाकून बाकीचे गरम मसाला, कांदा लसूण मसाला हे टाकून पण छान होते. तर मस्त असं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून वाफ जाईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आता शिट्ट्याचा व्हिडिओ काही माझ्याकडून शूट झाला नाही, पण 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता 3 शिट्ट्या माझ्या कुकरच्या झालेल्या आहेत. बऱ्यापैकी वाफ पण गेलेली आहे. आणि मस्त बघा मटार छान शिजलेले आहेत आणि सर्व वर आलेलं आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली मटारची खिचडी तयार आहे. तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. आणि तुम्हाला खिचडी कशासोबत खायला आवडते ते कमेंट करून सांगा. तर आपण भेटणारच आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त बनवून पहा आणि खा. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.